आम्ही या तुमच्या विद्यार्थ्यांना भेट द्यायला आलो आणि खरंच आनंद वाटतो आहे ह्या सगळ्यांचा चेहरा आणि ते बघून आणि त्यांना एक छोटासा अनुभव आम्ही दिलेला आहे. तर ते फोन करेल असा कितपत आमच्याकडनं तो एक प्रसाद होता असं म्हणायला हरकत नाही आहे. तर मुलांपर्यंत आमचा आशीर्वाद पोहोचला असेल त्या माध्यमातून आणि आज या मॅडमचा वाढदिवस असल्याचे एक औचित्य साधून आम्ही या मुलांशी संवाद साधायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना बोलता येत नाही आहे पण आज बोलण्यासाठीचं आमच्याकडे आम्हाला देवाने तोंड दिलं आहे. तुम्हाला बोलता नाही आहे ते बसा मॅडम तरी ऐकायचं. आदरणीय मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षकवृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी, सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आज या पवित्र संस्थेत येण्याचा योग आला माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही भावनिक बाब देखील आहे. या शाळेच्या परिसरात पाऊल ठेवताच मला जाणवले की येथे केवळ शिक्षण दिले जात नाही तर प्रत्येक मुलाला प्रेम, आत्मसन्मान आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली जाते. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, विद्यार्थ्यांनो, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे नाही तर प्रत्येक जण स्वतःमध्ये एक वेगळी प्रतिभा घेऊन आलेले आहात. जीवनात यशस्वी होण्यासाठी आवाजाची नाही तर जिद्दीची गरज असते. ज्याच्या मनात स्वप्न असते ते कोणत्याही अडचणीवर मात करून स्वतःचा मार्ग तयार करतात. काहीही कधीही स्वतः कमी समजू नका. तुमच्यामध्ये अमर्याद क्षमता आहे. शिक्षण, संस्कार, मेहनत आणि आत्मविश्वास याच्या जोरावर तुम्ही समाजात मोठे स्थान मिळवू शकता. या संस्थेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांचे मी मनापासून कौतुक करते कारण ते केवळ शिक्षण नसून या मुलांना आयुष्यात आशेचा किरण बनवले आहे. त्यांचे प्रेम, संयम आणि समर्पण खरोखर प्रेरणादायी आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छिते, देवाने प्रत्येकाला काही ना काही विशेष देणगी दिली आहे. स्वतः विश्वास ठेवा, मोठे स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी